त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात कार्तिक पौर्णिमा हा सण प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. याच दिवसाला देवदिवाळी देखील म्हटले जाते. या दिवसाचे मोठे महत्त्व आपल्या धर्मात आहे. भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध करून देवांना त्याच्या दहशतीतून मुक्त केले. यामुळे देव आनंदाने दिवाळी साजरी करतात. या त्रिपुरारी पौर्णिमेला दिवे लावून आनंद साजरा केला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी अनेक गोष्टी केल्या जातात. या दिवशी वाती जाळल्या जातात, दिवे लावले जातात. त्रिपुरासुराच्या वधाची एक आख्यायिका सांगितली जाते. तारकासुराच्या वधानंतर त्याच्या 3 दैत्यपुत्रांनी ब्रह्मदेवाला कठोर तपश्चर्या करून प्रसन्न केले. थोरला तारकाक्ष, मधला विद्युतमाली आणि धाकटा कमलाक्षाने ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्यांच्याकडून अढळ अशा 3 अद्भुत स्थानांचा वर मागून घेतला. ही 3 स्थानं म्हणजेच पुरे, त्रिपुरे म्हणून ओळखली जायची. त्रिपुरे म्हणजे 3 शहरे जी आकाशातून फिरणारी असावीत. हजारो वर्षांनी ही शहरे एका ठिकाणी यावीत. त्यावेळी मध्यान्हसमयी अभिजित मुहूर्तावर व चंद्रपुष्य नक्षत्रावर असताना आणि आकाशातून पुष्करवर्त नावाच्या नील मेघांनी छाया पडलेली असताना जर कोणी असंभव स्थानातून एकाच बाणाने 3ही पुरांना बाण मारला तरच ती जळून नष्ट व्हावी, नाहीतर ती कधीही नष्ट होऊ नयेत, असा वर त्यांनी ब्रह्मदेवाकडे मागितला होता. या त्रिपुरासुरांनी 3ही लोकात हाहाकार माजवला. देवांनी मदतीसाठी शंकराचा धावा केला आणि महादेवांनी असंभव गोष्ट संभव करून एका बाणात त्रिपुरी भस्म करून टाकली, अशी आख्यायिका सांगितली जाते. या दिवशी शिव आणि विष्णूची भेट होते म्हणून बेल, तुळस वाहून पूजा करण्याची प्रथा आहे. काही पौराणिक कथांनुसार श्री विष्णूंनी याच दिवशी प्रथम अवतार धारण केला होता, असे मानले जाते. मत्स्य अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार मानला जातो. या अवतारांमध्ये भगवान विष्णूंनी माशाचे रूप घेतले होते. पुराणांनुसार भगवान विष्णूंनी पृथ्वीला प्रलयापासून वाचवण्यासाठी मत्स्य अवतार घेतला होता. 18 पुराणांमध्ये मत्स्य पुराणाचा समावेश आहे. श्री विष्णूंनी मत्स्य अवतारात राजा सत्यव्रताला तत्त्वज्ञानाचा उपदेश दिला. तो पुढे मत्स्य पुराण म्हणून प्रसिद्ध झाला, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी काय केले जाते जाणून घेऊया. हिंदू धर्माप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेला घरात देवासमोर किंवा मंदिरात त्रिपुर वात लावली जाते. तसेच घरी, मंदिरांमध्ये, नदीकिनारी दिव्यांची वेगवेगळी आरास केली जाते. देशभरातील मंदिरात विविध दिवे लावले जातात. यासोबतच विविध गड किल्ल्यांवर देखील त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिवे लावले जातात. कार्तिक पौर्णिमेला मुख्यत्वे करून कार्तिकेय यांचे पूजन केले जाते. कार्तिकेय हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत असे मानले जाते. कार्तिक स्वामींचे दर्शन या दिवशी शुभ मानले जाते. सोबतच कार्तिकेयाने मोरपीस देखील अर्पण केले जाते. या दिवशी दीपदानाला देखील मोठे महत्त्व आहे. तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. कार्तिक पौर्णिमेला देशभरातील विविध भागांमध्ये जत्रासुद्धा भरतात. या दिवशी नद्यांमध्ये स्नान केले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला लक्ष्मीनारायणाचे पूजन केले जाते. देवाजवळ तुपाचा दिवा लावला जातो. या दिवशी सत्यनारायण पूजन करणे देखील शुभ मानले जाते. या दिवशी सत्यनारायणची पूजा शक्य नसेल तर सत्यनारायणची कथा ऐकल्याने देखील लाभ असतात. या दिवशी लक्ष्मीनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. त्रिपुरारी पौर्णिमेला जो दिवा लावतात त्याला खास वात तयार केली जाते. काही जण 105 वातींचा दिवा लावतात तर काही जण 700 वातींचा दिवा लावतात. एवढी मोठी वात लावण्यामागे कारण त्रिपुरासुराच्या वाईट वृत्तींचे दहन व्हावे असा आहे. कापसाचे सूत काढून ती वात केली जाते. त्याची एक खास पद्धत आहे. पूर्वी या वाती घरी केल्या जायच्या, मात्र आज बाजारात त्रिपुर वात मिळते, त्यामुळे तुम्ही त्रिपुर वातीचा दिवा लावू शकतात. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात. या दिवशी प्रत्येक मंदिरातून, विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावल्या जातात. मंदिर परिसर लक्ष दिव्यांनी उजळून निघतो. अनेक ठिकाणी याला देवदिवाळी म्हणूनही संबोधलं जातं. या दिवशी फक्त शिव मंदिरच नाही
तर घरोघरी अंगणात देखील दिव्यांची आरास केली जाते. याच दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता अशी मान्यता आहे. म्हणूनच हे त्रिपुरारी या नावानेही ओळखले जातात. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.